येत नाही तर हात नाही वरती करायचा. होळीची गोष्ट माहिती का? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद तुझ्या वडिलांचं नाव काय होतं माहिती की कोणाला? अरे भक्त प्रल्हादच्या बाबांचं नाव काय होतं? नाही, हिरण्यकश्यपू. 2 मिनिटात गोष्ट सांगतो आता. हिरण्यकश्यपू एक राजा होता. हिरण्यकश्यपू एक राजा होता, किंग होता. तो काय करायचा? शिव म्हणजे शिवाची भक्ती करायचा, शंकर भगवानची भक्ती करायचा. ए सगळे शांत बसा. कायम भक्ती करायचा. शंकर भगवान प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी शंकर भगवानांनी सांगितलं तुला काय पाहिजे बाबा? तरी त्याने आशीर्वाद दिला की तुला काय पाहिजे? तर तो म्हणे मला अमरत्व. अमरत्व म्हणजे मी मरू शकणार नाही असं मला पाहिजे. पण शंकर भगवान म्हणले असं होऊ शकत नाही. मग त्याने सांगितलं की मला कोणी नर मारू शकत नाही, कोणी नारी मारू शकत नाही, कोणी दिवसा मारू शकत नाही, कोणी रात्री मारू शकत नाही, कोणी घराच्या आत मारू शकत नाही, कोणी घराच्या बाहेर मारू शकत नाही, कोणी पशु पक्षी मारू शकत नाही, कोणी हत्याराने मारू शकत नाही असं तिने वरदान मागितलं. तेव्हा शंकर भगवान भोळे त्यांनी सांगितलं तथा असतो. मग त्याला माहिती पडलं की आता कोणी मारू शकत नाही. मग तो सगळ्यांवरती अत्याचार करायला लागला. सगळ्या लोकांना तो मारू लागला. सगळे देवांच्या मागे लागायचा. देवांना माहिती होतं की हा मरू शकणार नाही, देव पण पळून जायचे. मग त्याला समजलं की आता सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की आता तुम्ही देवाची पूजा करायची नाही, तुम्ही कोणाची पूजा करायची? माझी, हिरण्यकश्यपूची. जो कोणी देवाची पूजा करेल त्याला कडेलोट केला जाईल, त्याला मृत्यूदंड दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि काय झालं? अशाच परिस्थितीमध्ये त्याला मुलगा झाला. आणि त्या मुलाची आई म्हणजे भक्त प्रल्हाद, तर त्याची आईच मुळात त्यांना विष्णू भक्त होती. ती कायम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः असा ती कायम जप करायची. त्याला जे बाळ झालं त्याचं नाव होतं प्रल्हाद. भक्त प्रल्हाद आपण त्याला म्हणतो. आणि हिरण्यकश्यपूला माहिती पडलं होतं की आपल्याला बाळ झालं की त्या बाळाला पण त्यांनी सांगितलं, आईला सांगितलं की तू देवाची पूजा करायला लावू नको, तू माझी पूजा करायला लाव, मी राजा आहे. आणि त्यांनी सगळ्या पूर्ण गावात पण ढिंडोरा पेटवला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की कुणीही देवाची पूजा करायची नाही, जो देवाची पूजा करेल त्याला मृत्यूदंड दिला जाईल. हा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग काय झालं माहिती का? सांगतो तुझं ना. तो हळूहळू मोठा व्हायला लागला, असा रियान सारखा मोठा झाला. मग तो पण बाबांबरोबर त्या जिथे दरबार भरतात ना तिथे जायचा. दरबार भरतात तिथे जायचा. तिथं तो काय करतो बाबा ते बघायचा. तो हुशार होता. तर त्याने काय ढिंडोरा पेटवला होता की कोणी देवाची पूजा करायची नाही. एक माणूस देवाची पूजा करताना पकडला गेला आणि त्याला त्या दरबारात आणलं की बाबा तो काय म्हणायचा? विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. तेव्हा राजाने सांगितलं होतं की कोणाने विष्णूची पूजा करायची नाही. जो विष्णूची पूजा करेल त्याला मारून टाकलं जाईल, त्याला मृत्यूदंड दिला जाईल. आणि मग तो बघत होता प्रल्हाद काय घटना घडते दरबारामध्ये बघत होता. आणि मग राजाने सांगितलं की तुला मृत्यूदंड दिला जाईल, तू विष्णूचं पूजा करतो म्हणून तुला मृत्यूदंड दिला जाईल. तेव्हा तो म्हणाला की असं का? म्हणे की तू विष्णूची पूजा करतो म्हणून तुला मृत्यूदंड. म्हणे का बरं? मग तो म्हणे मी राजा आहे. राजा आहे आणि तू देव नाही ना. तू देव नाही. देव कोण असतो? जो मारू शकतो आणि जो परत जन्म देऊ शकतो. देव सृष्टीचा पूर्ण त्यांनी निर्माण केला आहे तो देव. मग तो सगळं ते ऐकतो दरबारामध्ये आणि आईला जाऊन विचारतो, आई हे असं का ग की बाबा म्हणतात की माझी पूजा करायची, विष्णूची पूजा करायची नाही. ते म्हटले बाबा चुकीचं आहे, मी आई आहे, मी आई कधी चुकीचं सांगू शकत नाही. ते म्हटली विष्णूचीच पूजा केली पाहिजे. मग तो विष्णूची पूजा करायला लागतो. विष्णूची पूजा करायला लागतो. वडिलांना समजतं. वडील काय करतात? त्याचा कडेलोट करतात. म्हणजे पहिल्यांदा सांगतात की तू विष्णूची पूजा करायची नाही, तू माझी पूजा करायची. तू ऐकत नाही. कडेलोट म्हणजे उंच कड्यावर घेऊन जातात, फेकून देतात. तेव्हा त्याला फेकतात. तेव्हा खाली विष्णू भगवान त्याला झेलतात, त्याला मृत्यू येऊ देत नाही. तो म्हणतो असं का बरं? आता आपण असं आयडिया करूया. आता आपण काय करू याला? होळी म्हणजे जिथे असं लाकडं पेटवतात आणि तिथे जाळ टाकलं तर म्हणून जाईल तो. त्याला एक फ्रेंड असते होलिका, तिचं नाव असतं होलिका. होलिकाला एक वरदान असते शिवाचं की तू कधीच जळू शकणार नाही. म्हणजे काय म्हणे, तुम्ही वरतून फेकलं होतं म्हणून तो वाचला, मी काय करते त्याला पकडून ठेवते. मग काय होलिका ती भयंकर तिला असतं वरदान की तू जळू शकत नाही. सगळे लाकडं लावतात, तिला बसवतात आणि त्या प्रल्हादाला ती पकडून बसते.
तिला काय वाटतं, सगळ्यांना काय वाटतं की होळिकेला आता वरदान आहे की ती जळू शकणार नाही आणि प्रल्हादाला वरदान नाहीये, तो जळून जाईल असं काय. मग ती पक्क धरून ठेवते प्रल्हादाला, पण तिचा हेतू वाईट असतो. हेतू वाईट असला, तिथे शंकर बाबांनी सांगितलं होतं की तुझा हेतू वाईट आहे म्हणून तू जळून खाक झाली. ती होळिका जळून खाक झाली. प्रल्हाद विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे, तो विष्णूचा जप म्हणजे आपण श्रीराम म्हणतो, कृष्ण म्हणतो, हे सगळे विष्णूचे अवतार आहे. तो विष्णूचं नामस्मरण करत होता, तो जळाला नाही. म्हणजे चांगल्या प्रवृत्ती राहतील, वाईट प्रवृत्तीचा अंत होण्यासाठी ही होळी पेटवली जाते. आणि त्या होळीमध्ये जी राख असेल ना, राख ती दुसऱ्या दिवशी लावायची असते एकमेकाला. ते धुलीवंदन जे म्हणतो ना आपण, काय तसं नाही करायचं. ते ती होळीची जी राख आहे धुलीवंदन म्हणतात. त्या धुलीला वंदन करून ते आपल्या अंगाला लावायची, त्याला धुलीवंदन म्हणतात. होळीचा तुम्हाला अर्थ सांगितला की वाईट प्रवृत्तीचा सगळा अंत व्हावा म्हणून ती होळी. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, त्या राखेला आपण वंदन करून ती अंगाला लावायची असते, त्याला धुलीवंदन असं म्हणतात.